नगर सुलते कान्होबा मंदिर रस्ता बंद पडलेला आहे तो. किती किलोमीटर अंतरावरचा रोड आहे तो? तो त्या 4 किलोमीटर आहे. हा, नगरसूल नगर सुलते कान्होबा ते मंदिर. पुणेगाव डोंगरगावच्या पाटापासून तर श्री क्षेत्र कानिपनाथ मंदिर, हा हा कानिपनाथ महाराज मंदिर कोळगाव, कोळगाव. तालुका येवला, हा जिल्हा नाशिक. गुलाब बाबूराव कमोदकर, शिवाजी भीमराव कमोदकर. शिवाजी भीमराव कमोदकर यांच्या वावरापासून तो सरळ जातो. हा. सुरेश दादा कटके, देवचंद दादा कटके, कटके वस्ती. सोपानराव कटके, नगर सुलते कटके. दिनू अण्णा कटके, ज्ञानेश्वर कटके, राजेंद्र कापशे, काशीनाथ कापशे, बाळासाहेब कापशे, कटकेवाडी, कटके कापशेवाडी, धनवटे. कटके वस्ती ते कान्होबा मंदिर हा, इकडे कटके वस्ती ते कान्होबा मंदिर. हा, कटके वाडी हा ते कान्होबा मंदिर. ते कानिपनाथ मंदिर, श्री क्षेत्र कानिपनाथ मंदिर. गट नंबर किती हा? 155. 155. गुलाब बाबूराव कमोदकर, शिवाजी भीमराव कमोदकर. इथं सिंगल फेजची डीपीचा प्रॉब्लेम आहे का? लाईट नाही आम्हाला. लाईट नाही आम्हाला. लाईट 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 नाही लाईट नाही. सिंगल फेज लाईट नाही आम्हाला. किती वर्षापासून लाईट नाही तुम्हाला? 10 वर्षापासून. मास नाही लय दिवसाहून नाही. 10 वर्षापासून लाईट नाही आपल्याला. गुलाब बाबूराव कमोदकर आणि शिवाजी भीमराव कमोदकर. गट नंबर 155. हा, कटकेवाडी रोड. हा रोड कटकेवाडी. कटकेवाडी रोड. कानिकनाथ कटकेवाडी नगरसूल. हा हंगा असं आहे. बरोबर. किती किलोमीटर आहे नगरसूल पासून कोळगाव? तिडून तर 3 मीटर असेल. 4 किलोमीटर आहे. बरं 4 झाला. 4 किलोमीटर. हा 4 किलो. 4 किलोमीटर. हा रस्ता सरकारी रजिस्टरला नोंद आहे, तहसील कार्यालयामध्ये. सरकारी तहसीलदार कार्यालय येवला या ठिकाणी नोंद आहे. लोकप्रतिनिधी काही कोणती लोकांनी येऊन पाहणी केली, मोजमाप केली का? नाही नाही. नाही नाही, आधी झालेली आहे ती. मसोबा बंधारा किती वर्षाचा आहे? मग तर किती वर्षाचा आहे मसोबा बंधारा? बंधारा किती बंधारा जवळजवळ माझं 10-15 वर्षाचा आहे. मसोबा बंधारा तिथून आता याय जायला रस्ता नाही ना? नाही नाही. नाही नाही. कंडिशन खराब आहे का? रस्ता लगेच जाता येत नाही. नाही ना? पाणी तुंबत. शेतकऱ्याला कुठं शेतीचा माल आणण्या नेण्यासाठी नाही नाही. रस्ता आहे का? आणि लाईट नाही. किती वर्ष झाले लाईट नाहीये? तरी 20 एक वर्ष झाले. 20 वर्षापूर्वी लाईटच नाही इकडे पहिल्यापासूनच. 20 वर्षापासून तुम्ही अंधारात राहताय का? हा. तुम्हाला सिंगल पेटची डीपी, सिंगल स्वतंत्र डीपी पाहिजे का? पाहिजे पाहिजे. एवढ्या जागेत 7-8 किती लोकं मिळून. पुरे 15-20 घरं आहे या बाजूला. हा 20 एक घर आहे या बाजूला. कमीत कमी 15 ते 20 घरं आहे. 15 तर या ठिकाणी नगरसूल, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथील आदर्श समाजसेवक गुलाब बाबूराव कमोदकर आणि शिवाजी भाऊ भीमराव कमोदकर. हा. गट नंबर 155. 155 या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून लाईट नाही आहे सिंगल पेजची. हे लोक सर्व अंधारामध्ये राहतात. तरी या कटके कापशेवाडीपासून, नगरसूलपासून जो श्री क्षेत्र कानिपनाथ महाराज मंदिर कोळगावच्या दिशेने शामराव पवार, भागाभाऊ पवार त्यांच्या जवळून अजून कोणच चांगदेव पाटील कोण येते? चांगदेव पाटील गाडे आणि सगळे हे लोक हिळून मिळून गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात. परंतु 20 वर्षापासून हा संपूर्ण परिसर अंधारामध्ये असल्या कारणाने या कटकेवाडी रोड, नगरसूल, श्री क्षेत्र कानिपनाथ मंदिर याकडील रस्त्याच्या ठिकाणी मसोबा महाराजच्या नावाने जो बंधारा आहे तो पूर्णपणे मोडून गेलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा रस्त्यावरून जाण्यासाठी गाड्या घोड्या मोटरसायकलीला सुद्धा त्रास होतो. आणि श्री क्षेत्र कानिपनाथ महाराज मंदिर पर्यंत जो नगरसूलपासून तर 6-6.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी यांनी करून दिलेली आहे. अरे वा, शाबास.